नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आता शाळाही चालू झालेत आणि त्या गडबडीमध्ये व्हिडिओज बनवणं थोडीशी घाई पण असते. त्याच्यामुळं कधी होतं, कधी नाही होत. तर आजचा व्हिडिओ आहे तर ते मी आठवड्याची मील प्रिपरेशनसाठी काय काय गोष्टी आधीच त्याची तयारी करून ठेवते. तर ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. माझं जे रुटीन आहे की जेणेकरून सकाळच्या ज्या घाई असते मुलांची, त्यांचं आवरणं, त्यांचे टिफिन आणि आता नवीन स्कूल आहे आणि नवीन स्कूलच्या रूलनुसार त्यांना 2 टिफिन द्यावे लागतात. एक स्नॅक्ससाठी आणि स्नॅक्सही होममेड असावं लागतं. तिथे टोमॅटो केचप असेल किंवा चीज असेल तर काही अलाउड नाही आहे. बाहेरचं फूड आहे तर ते पण अलाउड नाही आहे. त्यामुळे घरीच काही ना काहीतरी हेल्दी बनवून द्यायचं असतं. तर अशी सगळी प्रिपरेशन करता व्हिडिओ बनवणं थोडंसं कठीणच होऊन जातं. तर मग जवळपास 1 आठवडा झाला असेल काही व्हिडिओ वगैरे करण्यासाठी टाईमही भेटला नव्हता मला. कारण हेच असं थोडं मॅनेज करता वेळ लागतो म्हणून म्हटलं चला आता एवढे दिवस आपण व्हिडिओज केले होते पण एडिटिंग वगैरेमुळे झाले नव्हते. तर म्हटलं चला आता आपण प्रिपरेशन काय करतो आठवड्याची मुलांच्या टिफिनसाठीची असेल, स्वयंपाकाची मील प्रिपरेशनचाच हा व्हिडिओ आहे. तर हा जो व्हिडिओ आहे रुटीन ब्लॉगमध्ये पण काही यातले जे व्हिडिओज आहेत तर ते मी ऑलरेडी शेअर केलेत. पण मी सगळे कंबाईन करून मी कशा पद्धतीने आठवड्याचं जे तयारी असते स्वयंपाकाची तर पूर्वतयारी करून ठेवते तर ते शेअर करते. तर भाज्या ज्या आहेत आठवड्याच्या तर त्या पूर्ण आठवड्याभराच्या नसतात ॲक्च्युली. सॅलडचं थोडंसं जास्त असतं आणि ते पूर्ण क्लीन करून कोरड्या करून मी डब्यामध्ये आणि ह्या ज्या आहेत ह्या Meeshoवरून मी ऑर्डर केलेल्या पिशव्या आहेत तर याच्यामध्ये सगळ्यामध्ये मी भरून ठेवते. जेणेकरून आठवड्याचं जे माझं टेन्शन असतं भाज्यांचं तेही मिटलं जातं आणि कोणती भाजी आहे या बॅगमुळे कळते की माझ्याकडे कोणती भाजी शिल्लक आहे. तर आणि त्याच्यानंतर चपाती भाजी तर रोजच टिफिनसाठी द्यावी लागते. तर जे पीठ आहे तर ते दळून आणलं ना की मग मी ते असं चाळून भरून ठेवते. जेणेकरून सकाळची घाई होत नाही. चाळून घ्या आणि मग ते त्याच्यानंतर परत ते फूड प्रोसेसरमध्ये त्याची कणिक मळून घ्या. तर त्यावेळेस मग थोडंसं हेक्टिक होतं. भांडी पसाराही जास्त होतो. त्याच्यामुळे हे पण मी चाळून ठेवत असते. आणि त्याच्यानंतर स्प्राउट्स कारण 2 टिफिन असतात त्याच्यामुळे भाजी चपाती दिली तरी काहीतरी हेल्दी स्नॅक्स द्यायचं असतं. तर त्यासाठी स्प्राउट्स थोडेसे हेल्पफुल होतात. कारण का स्प्राउट डोसा असेल किंवा हे अ, चणे आहेत तर ते पण मी भिजवून त्याच्यानंतर ते उकडून ठेवते जेणेकरून पटकन घाई गडबडीमध्ये आपल्याला घेता येतील. त्याचे चाट वगैरे असेल अशा काही वेगळ्या रेसिपीज करता येतील. आणि मूग थोडेसे जास्त असतात माझ्याकडे. कारण मुगाचं जे कोणतेही पदार्थ केले ना तरी मुलांना फार आवडतात कारण इतके टेस्टी होतात. तर त्यासाठी मी स्प्राउट्स जे मुगाचे असतात ते थोडेसे जास्त असतात. आणि टिक्की केली ना तरी पण हे स्प्राउट्स असतात सगळे मिक्स त्याची टिक्की पण खूप छान लागते. कटलेट असतात तेही छान लागतात. डोसा असेल, सँडविच असेल तर तेही खूप छान लागतात. तर हे वेगवेगळं बनवत होतं कारण ब्रेड तर काही चालणार नाहीये. त्यामुळे मग असं ब्रेड काही नसेल तर आपण स्प्राउटचं सँडविच पण करू शकतो. तर असे वेगवेगळे ऑप्शन राहतात आपल्याकडे ही सगळी तयारी केलेली असेल तर. आणि ही तयारी असेल तर सकाळचं कामही अगदी कितीही घाईमध्ये असेल ना तर अगदी पटकन होऊन जातं आणि नेहमीच टेन्शन असतं की उद्या काय द्यायचं टिफिनला आणि तीच गोष्ट द्यायचं म्हटलं ना तरी मुलांना त्या गोष्टीचा कंटाळा येऊन जातो. त्यामुळे नवीन काही सुचत नाही. मग अशा वेळेला ही जी तयारी केलेली असेल ना आठवड्याची तर ते अगदी इझी होऊन जातं. तर हे वेगवेगळे कडधान्य आहेत तर ते मी भिजवून आता स्प्राउटसाठी ठेवून देणार आहे आणि त्यातले फक्त चणे आहेत तर ते मी उकडून ठेवणार आहे, शिजवून ठेवणार आहे चांगले. आणि स्प्राउट पण बघू शकता अगदी छान असे मोड आलेत मुगाला. त्यानंतर हुलगे आहेत. तर याचाही वापर बऱ्यापैकी आमच्याकडे बऱ्याच वेळा केला जातो. आठवड्यातून किंवा 2 आठवड्यातून एकदा तरी याची भाजी असते. त्यानंतर मटकी आहे आणि मटकी असेल तर आपल्याकडे मिसळ म्हटलं तर होतेच. आणि हे बघू शकता तुम्ही चणे आहेत तर ते पण शिजवून ठेवले होते. त्याची चाट असेल किंवा सॅलड असेल त्याच्यामध्ये कसंही आपल्याला वापरता येतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या बेसिक तयारी आहेत ना तर त्या असायलाच हव्यात जेणेकरून आपलं काम जे आहे तर त्या आठवड्याभराचं सोपं होऊन जाईल. आणि त्यानंतर बाकीचे पावडर मसाले जे आहेत जसं की धने पावडर, जिरे पावडर आणि ओवा आहे तो पण भाजून ठेवते. बडीशेप आहे तर ती पण मी भाजून ठेवते. त्यानंतर ओवा, बडीशेप, धने, जिरे तर त्याची पण पावडर केलेली असते. काही ॲसिडिटीचा किंवा पोट साफ न होणे असं काही तक्रारी असतील तर तेही कोमट पाण्यात घेतलं ना तर ते अगदी छान असतं, हेल्दी आहे, हेल्पफुल राहतं ते. त्यामुळे हे सगळं भाजण्याचं काम आहे ते पण मी करून ठेवते. आणि बऱ्यापैकी वेळेला मुलांना आता सॅटर्डे, संडे सुट्टी आहे त्यामुळे ही सगळी तयारी जी आहे ना ती सॅटर्डे आणि संडे या 2 दिवसांमध्येच
कारण एका दिवसात तर ही होऊ नाही शकत. त्यामुळे या 2 दिवसांमध्ये जसा वेळ मिळेल, जसं जमेल असं हे मी करून ठेवते. त्यामुळे माझं आठवडाभराचं पूर्णपणे टेन्शन आहे, तर ते पूर्ण अगदी जाऊन जातं आणि अगदी आठवडा खूप टेन्शन फ्री काम होतं आणि मुलंही खुश असतात वेगवेगळे पदार्थ केल्यामुळे, दिल्यामुळे. तर बघू शकता तुम्ही, ही सर्व जी तयारी आहे, हे जे पावडर मसाले वगैरे आहेत, तर ते मी ऑलरेडी तयार करून ठेवलेत आणि खूप जास्त प्रमाणात नाही करत मी. एक 15 ते 20 दिवसांमध्ये पुरतील इतकेच करते मी. तर याच्यामुळे माझं कामही सोपं होतं आणि आठवडा जो आहे, तर तो अगदी सगळ्यांचा आनंदी जातो. कारण सगळ्या गोष्टी अगदी पटकन होतात. तर असा एक छोटासा व्लॉग होता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे काही नवीन-नवीन व्हिडिओज आहेत, तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त मील प्रिपरेशन काय करते, बेसिक तयारी, तर ते शेअर केले आणि यापासूनच कोणत्या-कोणत्या मी मुलांना वेगवेगळ्या रेसिपीज बनवून देते, तर ते पण मी नक्की शेअर करेल. कारण आत्ता तर शाळा चालू झालेल्या आणि त्याच्यामध्ये त्यांचं ते शेड्यूल बसता-बसता इतका टाईम गेला. त्यामुळे रेसिपीज केल्या, पण त्या शेअर नाही करता आल्या, कारण व्हिडिओ नाही घेता आला, कारण सकाळी खूप घाई असते. तर बघूया याच्यापासून नवीन-नवीन व्हिडिओज नक्की घेईल मी. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.